हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं अश्विनी भालेराव ब्लॉगमध्ये। तर आज एक छान आमच्या 10वीची 2009 बॅच यांनी छान रियुनियन केलेलं आहे आमच्या गोखले रहाटकर विद्यालयामध्ये। तर आज आम्ही जगणार आहोत आमचं बालपण आणि तेही आमच्या सगळ्या लाडक्या शिक्षकांसोबत। तर आपण सगळे भेटूयात सगळ्या आमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि सगळ्या टीचर्ससोबत। हे आमची फेवरेट प्लेस होती डिस्कशन करायची मधल्या सुट्टीमध्ये। ते सॉर्ट केलंय। आमचा पोडियम आलाय। भांडी कुंडी आणलीत वाटतं। आणि वाटा भागवला आणि रोहित करणार आहे। शिक्षकवृंद आणि प्रिय मित्रमैत्रिणी, आपले या विशेष समारंभात मनपूर्वक स्वागत। आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत खास आहे, कारण आपण सर्वजण पुन्हा एकदा आपल्या शालेय आठवणींना उजाळा देण्याकरता आणि एकत्रित वेळ घालवण्यासाठी जमलेलो आहोत। शाळा म्हणजे केवळ शिक्षणाचे मंदिर नाही, तर आपले दुसरे घरच आहे, जिथे आपण शिकत आलो आणि आयुष्याचे अनुभव धडे गिरवले। या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण पुन्हा एकदा त्या सुंदर आठवणींना जिवंत करूया, जुन्या मित्रांसोबत गप्पा मारूया आणि आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनातून नवी प्रेरणा घेऊया। आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलने आणि महान व्यक्तीला पुष्पाला अर्पण करून करणार आहोत।
राष्ट्रगीतासाठी, आणि हे राष्ट्रगीत प्ले होणार नाहीये ते आपण म्हणणार आहोत. ओके, सो सगळ्यांना आम्हाला सर्वांना विनंती आपण शाळेतून जातो पण शाळा आपल्यातून जात नाही. एकदा सुटलेला वर्ग मनात पुन्हा पुन्हा भरत राहतो की डोळ्यात पाणी भरवत राहतो. वर्गात फळ्यावर दिलेले सुविचार व्हॉट्सअपवर फिरत राहतात आणि मन मात्र आठवणींच्या कडून रेघोट्या उडत राहतो. 10वीच्या निरोप समारंभात सगळ्यांची निरोप घेताना कंठ गाठून येतो आणि आपण सर्वांना आश्वासन देतो की अरे आपण तर एकाच शहरात राहतो, सतत भेटत राहतो, मित्रांच्या भेटीगाठी होत राहतात, पण शाळा मात्र मागे पडत राहतात. कोणी विचारलं की तू कोणत्या शाळेचा, तेव्हा अभिमानाने उत्तर देताना झरझर नजरे समोरून शाळेत घालवलेले क्षण जातात. शाळेत असताना रोज गणवेश घालायचा आलेला कंटाळा फोन धरतो जेव्हा लक्षात येतं की आता गणवेश विकत घेण्याची क्षमता असूनही त्याला घालू मात्र आपण शकणार नाही. तर अशा या आमच्या प्रिय शाळेशी निगडीत असंख्य आठवणींना आज आपण उजाळा देणारच आहोत. पण त्याआधी आम्ही आमच्या शिक्षकांना अशी विनंती करतो की आम्ही शाळेसाठी जी भेटवस्तू दिलेली आहे त्याचा तुम्ही स्वीकार करावा. आपले माझ्या मुख्याध्यापक नरेंद्र चौकेकर आणि पितांबरे सर आणि आपल्या माजी मुख्याध्यापिका वंदना मॅडम आणि आपले प्रमुख सर यांनी पुढे यावे आणि आपल्याला भेटवस्तूचे अनावरण करावे. शिक्षकांनी आमच्या स्वीकार केल्याबद्दल तर अशा आपल्या गुरुजनांचा सत्कार आम्हाला एक स्पेशल भेटवस्तू देऊन करायचा आहे. तर त्याचा सर्व शिक्षक वृंदांनी स्वीकार करावा ही विनंती. आणि मी आता विनंती करेन अश्विनी आणि शुभांगी यांनी पुढे यावे. एक मुलगा आणि एक मुलीला बोलवू, त्यांनी त्यांच्याकडे जाऊन हे गिफ्ट कलेक्ट करायचं आणि ज्यांचं आपल्याला ज्यांना द्यायचं त्यांना विनंती करून त्यांनी पुढे यावे आणि त्यांनी श्री नरेंद्र चौकेकरांना त्यांनी सगळ्यांनी टाळ्या वाजवाव्या. आता आपण पुढील कार्यक्रमास सुरुवात करत आहोत. तर आता मी विनंती करेन आपल्या माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री प्रोफेसर आणि आपल्या प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री पितांबरे सर आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना की आपण आता केक कटिंग करून कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे. स्वागत करावे. धन्यवाद. मी अकोले यांना विनंती करेन की त्यांनी सर्व केक आणि स्नॅक्स कॅटरिंग करावे. मला लक्षात आहे जेव्हा आपण स्पोर्ट डेला एकत्र असायचो आणि काही विद्यार्थी हे ग्राउंड कडून बाहेर गेलेले असायचे आणि जेव्हा हे सरांच्या लक्षात यायचं मुख्यतः वाणी सर आणि आमरे सर तेव्हा अशाच प्रकारचे ते शिट्टी वाजवायचे आणि त्यावेळेस जो विद्यार्थी बाहेर गेलेला असेल तो
जे का आता लक्षात सोडून पहिले यायचं ग्राउंड. केतन पाटील यांनी पुढे येऊन आपले मनोगत सादर करावे. उपस्थित मान्यवर आणि माझे वर्ग मित्र, माझं नाव केतन गणेश पाटील. माझे शिक्षण मास्टर इन कॉमर्स झाले. मी एका नामांकित कंपनीत ॲज अ सिनियर अकाउंटंट आहे. आणि जर शाळेची आठवण सांगायची झाली तर मी ज्यावेळी 10वी पास झालो तर आपले कांबळे सर बोललेले माझ्या वडिलांना, पाटीलनी शाळेची लाज राखली. कारण की मी अभ्यासात एकदम ढ होतो. कोणालाही वाटत नव्हतं की केतन आज M.Com होईल. आज सर्वांनाही वाटेल की केतन आज M.Com झालं. परत पाटील मॅडमचा एक सुभाषित श्लोक आठवतो, अलतस्य कुतो विद्या अविद्यस्य कुतो धनम अधनस्य कुतो मित्रम अमित्रस्य कुतो सुखम. म्हणजे आळशी माणसाला विद्या कशी येणार, ज्याच्याकडे विद्या नाही त्याच्याकडे सुख कसे येणार, आणि मित्र नाही त्याला सुखच नाही भेटणार. धन्यवाद. मी पुढील विद्यार्थीस आवाहन करेन की अमोल शिंदे यांनी पुढे येऊन तुमचे 2 शब्द सांगावे. गुड आफ्टरनून एव्हरीवन. या 2025 मध्ये 2009 पासून 2025 15 वर्षानंतर पुन्हा जिथून सुरुवात केली होती शिशु वर्ग बालवर्गापासून, आणि आज त्याच मंचावर त्याच शाळेत आहोत जिथून आयुष्याची सुरुवात प्रत्येक पालक आपल्या मुलांकडून करतात. खूप आनंद होत आहे पुन्हा शिक्षकांना भेटायला, सगळे मित्र जे शाळेतले मित्र लहानपणापासून होते त्यांना भेटायला. खरं तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये खूप गोष्टी अशा घडलेल्या आहेत त्या सांगावयाला म्हणजे खूप वेळ लागेल. पण थोडक्यात सांगायचं झालं तर माझं नाव अमोल अशोक शिंदे. 2009 मध्ये पासआउट झाल्यावर शिक्षण पुढे BE इलेक्ट्रिकल आणि त्याच्यानंतर मास्टर्स इन टेक्नॉलॉजी M.Tech इलेक्ट्रिकल मध्ये केलेलं आहे. आणि सध्या सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून पुण्यात मी एका कंपनीत कार्यरत आहे. एक छोटीशी कविता जी मी काही म्हणजे जेव्हा कळलं मला की आपला गेट टुगेदर होणार आहे तेव्हा मी छोटी कविता लिहिलेली आहे, तर ती सादर करतो. आणि त्या कवितेचे जी पहिली लाईन आहे त्याच्यामध्ये सर मला शाळेत यायचंय असा उल्लेख आहे. तर सर मला शाळेत यायचंय, पुन्हा जुन्या आठवणींमध्ये रमायचंय, त्या पहिल्या घंटेत धावायचंय, गोड स्वप्नांना पुन्हा सजवायचंय, पाटी पेन्सिल वही जुनी, गणिताच्या तासाची तीच सवय जुनी, फळ्यावरचे ते सूत्र पुन्हा गिरवायचंय, सर मला पुन्हा शिकायचंय. मैदानात दंगामस्ती गोंगाट अशा दंगली भारी, परत मित्रांसोबत धावायचंय, सर मला पुन्हा हसायचंय. गुरुजींचे ते रागावणे पण मनात होते प्रेम सगळे, परत एकदा तो धडा शिकायचाय, सर मला परत शाळेत यायचंय. गणवेशात ती जुनी शिस्त, घंटा वाजली की वर्गात जाऊन बसत, तेच पाठ तीच वही, सर पुन्हा जुनं जगायचंय काही. शाळेच्या त्या पाठशाळेत मैत्रीचे धडे गिरवायचे, संस्कार प्रेम आणि नाती परत पुन्हा जोपासायचे. भर दुपारी सावली शोधायची, झाडाखाली गप्पा मारायच्या, शिक्षकांनी दिलेला गृहपाठ शेवटच्या तासाला करायचा. छत्री न घेता भिजायचे, पहिल्या पावसात खेळायचे, पुन्हा एकदा शाळेच्या कट्ट्यावर मित्रांसोबत वेळ घालवायचा. स्नेह संमेलनातील गाणी म्हणायचे, वेशभूषा स्पर्धेत भाग घ्यायचा, शाळेच्या आठवणीच्या वहीत पहिलं नवीन पान भरायचं. त्या पटांगणात पुन्हा धावायचंय, खेळायच्या मैदानात जल्लोष करायचाय, पुन्हा एकदा तो शाळेचा दरवाजा उघडायचाय, सर मला शाळेत जायचंय. गुणवत्तेच्या रांगेत उभं राहायचंय, शिक्षकांच्या शाबासकीला पात्र ठरायचंय, प्रत्येक स्पर्धेत भाग घ्यायचाय, परत एकदा स्वप्न उंच उडवायचंय. शिक्षकांनी सांगितलेल्या गोष्टी मनात कायम ठेवायच्या, परीक्षेच्या वेळेस पुन्हा एकदा त्या आठवणी उजळवायच्या. सर्व मित्र एकत्र जमून तो शेवटचा दिवस आठवायचा,
गुरुजनांचे आशीर्वाद घेऊन पुन्हा बालपण जगायचंय. शाळेच्या त्या कट्ट्यावर मनसोक्त गप्पा मारायच्या, त्या वर्गखोल्यांमध्ये पुन्हा जाऊन शिक्षकांचे धडे ऐकायचे. त्या रस्त्यावरून पुन्हा चालायचंय जिथून दररोज शाळेत जायचो. बालपणाच्या त्या पायवाटांवर पुन्हा नकळत हरवायचंय. सर मला शाळेत यायचंय, त्या आठवणींना पुन्हा जगायचंय. बालपणीचा स्वच्छंद दुनियेत पुन्हा एकदा हरवायचं. माझं नाव तर सगळे ओळखतात, आनंद काकासाहेब देशमुख. मी 10वी झाल्यानंतर हॉटेल मॅनेजमेंट केलं. त्यानंतर मी डॉमिनोज पिझ्झा मध्ये जॉबला ॲज अ असिस्टंट मॅनेजर वर्क करतो. उपस्थित सर्व शिक्षकांना माझा नमस्कार आणि माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे स्वागत. तर माझं नाव तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, कारण शिक्षकही मला अजूनही विसरले नाही. मी आहे तशीच आहे, हाईटने पण आहे आणि तब्येतीने पण आहे, सगळे करत आहे. त्याच्यामुळे माझं नाव तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तरी माझं नाव सांगते. माझं नाव शुभांगी महेंद्र जाधव. आत्ताचे सांगा. सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे, कारण मुलींना की त्यांनी लग्न झाले असेल तर त्यांनी आताचंही नाव सांगा. आणि माझं आत्ताचं सरनेम आहे शुभांगी बाबासाहेब जामदार म्हणून. फक्त जाधव आणि जामदार एवढंच, आणि मिस्टरांचं नाव चेंज झालंय. सो ते झालं. सगळ्यांना माहित आहे की नाही माहित नाही, पण 12वी पर्यंत माझं मी कॉमर्स केलं. त्याच्यानंतर माझं लग्न झालं, खूप लवकर लग्न झालं माझं. पण आता रिसेंटली मी माझं बीकॉम कम्प्लीट केलं आणि आता मी ठाकुरीला केटीमध्ये असं तशी काही तयारी करून आलेली नाहीये की काय बोलायचं काय माहीतच नाही. कारण ऑफिस आणि या सगळ्या तयारी अजिबातच वेळ मिळत नाही. खूप ताऱ्याशी कसं म्हणतात ना तसं होतंय. तसं आठवणी भरपूर आहेत शाळेतल्या आपल्या प्रत्येक शिक्षकांच्या आहेत. पण आवर्जून आठवते की आम्ही प्रायमरीला होतो आणि आमचं सायन्स एक्झिबिशन केली आणि अंकिता सो चौधरी मॅडम आणि देवरे मॅडम आलेल्या नाहीये. सो ते एकदम आम्हाला अशा त्यांच्या मुलींप्रमाणे हाताला अशा धरून वगैरे अशा हाताला हात धरून न्यायच्या की एकदम हाताला हात धरून असं स्टुडंट म्हणून आम्हाला कधी वाटलंच नाही. त्यांचं एकदम मुलींप्रमाणे आम्हाला घेऊन जायच्या, मुलींप्रमाणे आणायच्या. आणि सगळे शिक्षकांचे खूप काही अनुभव आहे. पण आता एवढं सगळं सांगत बसू तर प्रत्येकाला चान्स भेटायला हवा. आणि एक मला असं म्हणजे आज आवर्जून बोला वाटतं की आज आपल्या झोपे मॅडम नाहीयेत आणि आपल्या बॅच मधली पूजा काळे ही पण नाहीये. सो आपण सगळेच त्यांना खूप मिस करतोय. म्हणजे ऍक्च्युली जेव्हापासून प्रोग्राम आपण मॅनेज करायला घेतला तेव्हापासून लक्षात विद्यालय हे नाहीयेत आपल्यामध्ये. अंकिता धुमाळे की तिने 2 शब्द सांगून आपल्या सर्वांना मनोगत आपले व्यक्त करावे. उपस्थितांचे स्वागत. शिक्षकांना नमस्कार. माझं नाव आधीचं अंकिता धुमाळे, आताचा अंकिता सुशांत जाधव. मी डोंबिवलीला राहते. BSc केलं, त्याच्यानंतर बरेच जॉब केले, पण लग्नानंतर ब्रेक घेतला हादवायच्या जन्मानंतर. 2-3 असे इन्सिडेंट झाले ना आयुष्यात की असं कळलं की शाळा म्हणजे नेमकं काय. तर पहिला इन्सिडेंट असा की मी 11वी-12वी ज्युनियर कॉलेजमधून केलं इनरवे. आणि तिथे मला कायम वाणी सर, महाजन सर आणि मॅडम जाताना दिसायच्या. मग जेव्हा केव्हा दिसायच्या तेव्हा मी ना प्रिमायसेस मधून यायचे पळत आणि त्यांच्या पाया पडायचे. कारण की आपली पद्धत ना मराठी शाळा, म्हणजे मराठी शाळा म्हणण्यापेक्षा आपल्यावर संस्कार झालेले असतात. हाऊ टू ग्रीट, तर हाय हॅलो नाही आपल्यात तेवढं कम्फर्टेबल नाही होत. आणि ते तसं केल्यानंतर माझ्या मित्रमैत्रिणी किती सगळे कॉन्व्हेंट मधले शिकलेले मुळात. त्यांनी 1-2दा बघितलं आणि एकदा त्यांनी असं टिंगल करायचे म्हणून मला म्हटलं, मी चिडकी होते तर टिंगल करायचे म्हणून म्हटलं अंकिता रस्त्यावर कुणाच्याही पाया पडते. आणि आय वॉज सो फ्युरिएटेड तेव्हा. मी त्यांना म्हटलं पहिले तर ते कुणी नाहीये, टीचर्स आहेत. तुम्ही लोक टीचर्सना तुमचा तो टीचर हा सर तो सर म्हणतात हे मला मुळात पटत नाही. पण ते तुमचे शिक्षक आहे, तुम्हाला हवं तसं तुम्ही वागू शकता. पण आमच्याकडे ग्रीटिंग्स आपण काय म्हणतो विश करण्याची पद्धत ती अशी आहे. तुम्ही सगळे महाराष्ट्रीयन कुटुंबातून आहात, पण तरी सुद्धा संस्कारांमध्ये झालेला फरक तुम्हाला प्रकर्षाने लक्षात येईल. तो हा होता. हा पहिला धडा होता आयुष्यात की नेव्हर लिव्ह युअर रूट्स. आपली मुळं आपण कुणासाठीही कधी सोडायची नाहीये. दुसरा इन्सिडेंट असा झाला की 2021 मध्ये माझे पप्पा वारले. कोविड होता
आणि तोपर्यंत 3-4 जॉब करून झाले होते, 2 कॉलेज चेंज करून झाले होते, दुनियाभरचे मित्रमैत्रिणी होते. पण माझं सांत्वन करायला माझे शाळेतले सगळे वर्ग मित्रमैत्रिणी आले होते. आणि ही गोष्ट मी कधीही विसरणार नाही, कारण त्या कोविडमध्ये कोणी इव्हन आदित्य माझा भाऊ या शाळेतून शिकलेला आहे, त्याचेही मित्र, पप्पांचं फ्युनरल खूप रात्री झालं 12 वाजले, तोपर्यंत त्याचे मित्र धावपळ. आणि कोविड होता, नातेवाईक सुद्धा लांब पडत होते तेव्हा. पण माझ्या भावाला आणि मला हा एक खूप सुंदर अनुभव आला की तुम्ही आयुष्यात खूप माणसांना भेटता, पण जे वर्ग मित्रमैत्रिणी तुमच्या शाळेने दिलेल्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या शेवटपर्यंत तुमच्यासोबत राहतात. ती शाळा तुमच्यामध्ये कायम जिवंत असते. तर एवढं बोलून मी माझं मनोगत संपवते. थँक्यू. सगळ्यांना नमस्कार. माझं नाव मेघना तोंडारे. खूप वेगळंच फिलिंग, खूप वर्षानंतर सगळ्यांना भेटणं, सगळ्यांचे बदललेले चेहरे बघून फार आनंद होतो. आठवणी आणि आता तुम्ही काय करता, पहिलं तर मी सांगते मी काय करते. सो मी CA बनले आणि नाव आहे वर्क विथ FedEx ॲज अ सिनियर अकाउंटंट आहे. शाळेबद्दल सांगायचं म्हटलं जनरली असं बोललं जातं की पुढे गेल्यानंतर मागे वळून बघू नये माणसाने, समोर वाटचाल करावी. पण आज मागे वळून बघितल्यावर फार काही आठवतंय आणि फार काही समजतंय की आपण या जगात वावरत असताना जे आपण आपल्याला समजतो की अरे आपण आता शाळा सोडली, खूप पुढे आलो, आता आपण काहीतरी बनलोय. पण लुकिंग बॅक आय फील काही बदललं नाहीये. आपण त्या जगात अजूनही असे छोटेसे आहोत आणि आपल्या शिक्षकांनी आपल्यावर जो संस्कार केले, दॅट हॅज मेड मी हू आय एम टुडे. सो ग्रेट थँक्यू टू ऑल द टीचर्स. आणि मला वाटतंय जे धडे शिक्षकांनी शाळेत केलेले असतात ना, त्यावेळेला ते फार डिफिकल्ट वाटतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल डिसिप्लिन का सांगतात सगळे शिक्षक की शांतच बसा किंवा हेच करा तेच करू नका. पण आता त्या गोष्टीचं महत्व वयात आल्यानंतर कळतं की ते किती महत्वाचं होतं, डिसिप्लिन किती महत्वाचं होतं. आणि त्या सवयी रुजल्यामुळे आज आपण जिथे आहोत तिथे सक्सेसफुली उभं राहून पुढे कशी वाटचाल करू याची ट्रेनिंग आय थिंक शाळेतच होते. आणि प्रत्येक जण जशी अंकिता म्हणाली की कदाचित काय फरक नसेल कॉन्व्हेंटमध्ये किंवा काय, पण संस्कार हे मला नाही वाटत की मराठी माध्यमाच्या शाळांपेक्षा बेटर कुठे मिळत असतील. आणि जे शिक्षकांनी आपल्याला दिले तेच धरून पुढे ते धरून पुढे वाटचाल करणं, आयुष्यात न विसरता त्याची संगोपन करणं इक्वली महत्वाचं आहे. धन्यवाद सगळ्यांना, फार फार धन्यवाद. आणि आम्ही मला वाटतं 15 वर्ष लागली, 16 वर्ष. मस्त मस्त. आय थिंक आपण परत एक 30 इयर्स पण केलं पाहिजे. नक्की नक्की. चला, थँक्यू सो मच. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार, शुभ दुपार. असं माझा परिचय द्यायचा झालं तर माझं नाव विपुल गणेश डोरे, नाम तो सुनाई होगा, जोक सपाट. बट मी एका नामांकित कंपनीसाठी काउन्सिलर पण आहे आणि मी त्याच्या फिनान्स टीममध्ये कामही करतो. त्याच्या व्यतिरिक्त शाळेबद्दल सांगायचं झालं तर खूप आठवणी आहे. वेळेची मर्यादा लक्षात घेऊन आपण थोडक्यात आवरूया. पण आज मी काही काही गोष्टींना उजाळा देऊ शकतो. जसं की मी खूप गरीब परिस्थितीतून आलोय आणि तेव्हा मला जेवढं आठवतंय आमच्याकडे शाळेची फी द्यायला पण खूप कमी पैसे होते तेव्हा शाळेत. आणि या शाळेत मी शिशुवर्गापासून ते 10वी पर्यंत शिक्षण घेतलेलं आहे. तर त्यामुळे शाळेने मला खूप सांभाळून घेतलं. आज जेही आहे मी या शाळेमुळे मी आमका 100% सांगू शकतो. आणि राहिली शिक्षकांची आठवण तर रजनी मॅडम माझ्या आवडत्या शिक्षिका होत्या आणि वाणी सरांना मी खूप घाबरायचो. आजही त्यांना बघितलं मला थोडं हार्टबीट वाढली होती पण मी ते कंट्रोल केली. बस मी एवढेच बोलू शकतो. बोलायला भरपूर आहे. सर्वांना मी शुभेच्छा देईल पुढील वाटचालीसाठी, शिक्षकांना सुद्धा, आणि सर्वांचे मी धन्यवाद व्यक्त करतो. माझं नाव आहे अश्विनी सुश्रुत गोविंद भालेराव. म्हणजे फेसबुकला मी असाच नाव ठेवलेलं आहे. तर माझं एज्युकेशन आहे पोस्ट ग्रॅज्युएशन इन IT आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ई-कॉमर्स नावाचं पार्ट होतं. त्याच्यामध्ये थोडा अभ्यास केला मी आणि स्वात्से बाईट्स आणि अस्नाज क्रिएशन नावाचे 2 ब्रँड मी रन करते. आणि शिवाय युट्यूबवर सुद्धा आहे.
ब्लॉगिंग वगैरे आवडून करते. आणि अजून एक गोष्ट म्हणजे माझे सासरे एक्सपायर झाले कोविडमध्ये. त्यांचं कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे क्लासेस होते, खूप नावाजलेले होते. तर ते गेल्यानंतर आम्हाला त्यांची जे काय त्यांनी ते सुरू केलं होतं ते थांबायचं नव्हतं. त्याच्यामुळे मी आणि माझे मिस्टर सुश्रुत भालेराव ते स्कॉलरशिप म्हणजे ऑलिम्पियाडचे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत त्याचे क्लासेस ते रन करतात आणि मी त्यांची को पार्टनर आहे. तुम्हाला खूप थँक्यू सर आणि मॅडमना की तुम्ही सहज परमिशन दिली आम्हाला आणि आम्हाला खूप हे सगळं प्रिपरेशन करायला आम्हाला खूप सोपं केलं. तुमचा वेळ आम्हाला दिला. आणि आठवणी म्हणजे ना की एक चौधरी मॅडम आम्हाला 7वीला स्कॉलरशिप शिकवायच्या. तर तेव्हा आहे ना मी आणि तुझ्या काळी फक्त त्या स्कॉलरशिपमध्ये पास आउट झालो होतो. तर हे खूप लक्षात राहिलेलं आहे. आता आमचं वय वर्ष 20च आहे पण तरी आम्ही इतकं विस्मरण होतं आम्हाला. पण त्यावेळी सुभाषित मला म्हणा किती थरो आमचं पाठांतर घ्यायचं 30 मिनिटांमध्ये आणि ते व्हायचं. म्हणजे अजूनही आम्हाला त्याचं ते आश्चर्य आहे की कसं पाठ व्हायचं. कांबळे सरांचा कायम एक शब्द लक्षात राहतो, कपरट. आणि वाणी सर जेव्हा यायचे वर्गात आताचा हा शब्द आहे सॉरी सर पण सिंगम आल्यासारखं फिलिंग यायचं. म्हणजे एक बरोबर जरी येत असेल तरी आम्हाला ते उच्चार करताना पण भीती वाटायची. कांबळे सरांचा एक इन्सिडेंट आठवतो. अल्जेब्राची सूत्र पाठांतर करायला सांगितली होती त्यांनी आणि आम्ही सगळे उभे होतो. कोणालाही काही फॉर्म्युले पाठांतर नव्हते आणि त्यांनी आमच्याकडनं त्या 1 तासामध्ये उभं राहून ते फॉर्म्युले सगळे पाठांतर करून घेतले. आणि पण मार खाल्ला हातावर मार खाल्ला पण ती फॉर्म्युले ते जेव्हा लक्षात तेव्हा करून दिले होते ते अजूनही सर आमच्या लक्षात आहे. पितांबरे सर परत वाणी सर दोघे सर आम्हाला खूप छान इंग्रजी शिकवायचे. त्यांचा आग्रहच असायचा की तुम्हाला इंग्लिश बोलता आलंच पाहिजे. माझ्या सर सायन्स जेव्हा शिकवायला यायचं तर आम्हाला असं वाटायचं लाईक फ्रेंड आहेत ते आणि आम्ही इतकं कॅज्युअल त्यांच्यासोबत वावरायचो छानपैकी. त्याच्यामुळे आणि कदम मॅडमने आम्हाला इतकं स्वच्छ कसं राहायचं विद्यार्थ्यांनी केसांपासून ड्रेसपासून नखांपासून सगळं म्हणजे तुम्ही कसे असला पाहिजे हे डिसिप्लिन त्यांनी इतकं छान शिकवलं की मला आता मी जेव्हा प्रेझेंटेबल असते कोणासमोर ते मला खूप डोक्यात फिट असतं की आपण कसं लोकांसमोर उभं राहायचं. ते हे खूप त्यांनी शिकवलेलं आहे. प्रायमरीच्या मुख्याध्यापक वंदना मॅडम हे वाटायचं किती सुंदर दिसतात असं दिसलं असतं. आणि संसारा मॅडम म्हणजे एवढं आठवतं की त्या आम्हाला संगणक शिकवायच्या. बऱ्यापैकी तेव्हा नवीन आम्ही आलो होतो. संगणक शिकवायच्या अशा खूप बारीक सारी गोष्टी आहेत. खूप वेळ जाईल सगळ्यांना आम्हाला सगळं सांगायला. आणि सगळे स्टुडंट्स लोक म्हणजे आम्ही तर गोखले गटामध्ये तर आम्ही असतो म्हणजे अमोल पराग अंकिता मेघना शुभांगी आम्ही सगळेच असतो एकत्र रोबी. पण बाकी सगळ्यांचे चेहरे असे वेगळे वेगळे बघितले ना सगळे विचारतात की ओळखलं का. मी म्हटलं सॉरी आपण खरंच ओळखलं नाहीये पण तू सांग तू कोण आहेस म्हणून. असं म्हणजे इतकी चेहऱ्यांची रूपरेषा बदललेल्या आहेत. तर खूप छान वाटलं. कधी म्हणजे ह्या ज्या डिसिप्लिन्स आहेत त्या आम्ही आयुष्यावर कधीच विसरू शकत नाही. आणि इन फ्युचर मॅडम आणि सर तुम्हाला कधीही इन फ्युचर आमच्याकडून काही मदत हवी असेल कुठल्याही प्रकारची तुम्ही नक्कीच आम्हाला सांगू शकता लोकांनी. म्हणजे आम्हाला आमच्या परीने क्षेत्र तेवढी आम्ही नक्कीच मदत करू शकतो. आंबळे सर आणि कांबळे सर नेहमी माझ्या बाबांना भेटतात आणि ते नेहमी विचारतात की अश्विनी कशी आहे आणि बाबा मला त्याचा मेसेज पोहोचवतात की दोघे सर तुमच्याबद्दल विचारपूस करतात. मी म्हणलं खूप छान वाटतं की तुमचा मेसेज माझ्यापर्यंत पोहोचतो. तर खूप बोलते मी आता. तर नक्कीच पुढे जाऊन परत भेटता येईल अशी मी सदिच्छा व्यक्त करते. आतासाठी थँक्यू. आम्हाला स्कॉलरशिप मध्ये नापास झालो आणि तुझ्या मनपूर्वक कोपऱ्यापासून धन्यवाद. मी अशी काही खास तयारी नाही केली तरी पण मला माझं नाव रोहित कांबळे. माझं बॅचलर ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये इंजिनिअरिंग झालं आणि मी सध्या जॉबला पुण्यात माझं सॉफ्टवेअर इंजिनियर फ्रंट एंड डेव्हलपमेंट काम वेबसाईट आणि
लोकल ॲप्लिकेशन ते पण चांगलं वाटतं सगळ्यांना दिवसांनी सगळ्यांना आणि बऱ्याच चेहरे बदलले, बरेच लोक भेटले, मजा आली. आठवण सांगायचे म्हणलं तर आवाज येतो. ओके सर, खूप दिवसांनी भेटलो तर खूप आनंद वाटतो सगळ्यांना भेटून वगैरे शिक्षकांना. आणि आठवण सांगायची म्हटलं तर म्हणजे सगळ्यांना माहिती असेल कांबळे सर माझे सगळे नाते आहेत आणि ते 9वीला माझे वर्ग शिक्षक होते. सगळ्यात मोठी पंचायत त्यांना काय म्हणायचं, सर म्हणायचं, काका म्हणायचं, एवढी मोठी पंचायत. खरंच त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर ते माझे दुसरे आई वडील आहेत. त्यांनी खूप केलं माझ्यासाठी, फायनान्शियल दुसऱ्या गोष्टी, खूप आभार. शाळेची गोष्ट सांगायची म्हटलं तर सगळ्यात मोठी गोष्ट डिसिप्लिन. खूप मोठी म्हणजे गोष्ट शिकतो ते डिसिप्लिन. डिसिप्लिनमुळेच मी आज इथपर्यंत आहे, मोठ्या पदावर आहे आणि याचं सगळं श्रेय शाळेला जातं. थँक्यू. 4 ग्रुप झालेले आहेत. तर मी पटापट एकेका मुलाला विनंती करेन की तुम्ही पटकन एक ग्रुप जॉईन करा आणि सर्व ग्रुपमध्ये समान किती झाले पाहिजे ते लक्षात ठेवा. आणि एक लक्षात ठेवा, गेमचा रूल असा आहे की तुम्हाला 0 ते 9 हे आकडे दिलेले आहेत. तुम्ही एक आकडा तुमच्या ग्रुपमध्ये डिस्ट्रीब्यूट करा. कोणालाही कुठलाही आकडा देऊ शकता. लक्षात ठेवा, तुम्हाला एक आकडा तुमच्या एका ग्रुप मेंबरला द्यायचा आहे. एका ग्रुप मेंबरला एक आकडा द्यायचा आहे. आणि 0 ते 9 तुम्हाला ग्रुप कोणा साईडला या, तुमचा ग्रुप कोणा साईडला या, तुमच्या ग्रुपचा लीडर पण या साईडला पेक्षा जास्त असणे दुसरा ग्रुप जाता. 1 ते 9 पाहिजे. 9 पेक्षा जास्त असेल तर दुसरा ग्रुप जाता. सगळ्यांच्या हातामध्ये एक नंबर आहे, सिंगल नंबर आहे. तुम्हाला एक संख्या सांगण्यात येणार आहे मराठीमध्ये. ती संख्या जो कोणी पहिल्यांदा म्हणते त्याने रांगेने उभं राहायचं. म्हणजे आहे 5,83,788. तर तो पटकन नंबर इकडे बनला पाहिजे, संख्यांनी बनवायचे. ज्याचा पहिला नंबर येईल तो जिंकला, त्याला पॉइंट्स मिळाले. ठीक आहे, आपण त्या जागेवर रांगेने उभं राहायचंय. कळलं? एक ट्रायल करूया, एक ट्रायल त्यांनी रांगोळी काढली, ज्या ग्रुपने रांगोळी काढली त्या ग्रुपचे जे लीडर आहेत कांबळे सर, झोपे सर, अजून कोण, वाणी सर, तुमच्या टीमने रांगोळी काढलेली आहे. तर रांगोळी काढण्याचा कार्यक्रम नाही आहे. लक्षात ठेवा, या ग्रुपने जसं लाईनीत राहिले तसं तुम्हाला तुमचे जे मेंबर्स आहेत त्या नंबरचे त्यांना रांगेत उभे करायचे पटकन. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, मराठीमध्ये फक्त 2 वेळा. सगळ्यांना शांतता करा. आणखीन एक सांगतो, संख्यामध्ये रिपीट अंक झाला नाहीये, रिपीट नाहीये, कारण का तुमच्याकडे एकच नंबर दिला. रिपीटेड काही येणार नाहीये. ठीक आहे, तुम्ही जेव्हा ते एकमेकांना सांगता ना तेव्हा हळूहळूच सांगा, म्हणजे गोंधळ नाही होणार. ठीक आहे, पहिला नंबर 2 वेळा. ठीक आहे, 7,45,689. तेव्हा येतात की त्याच्यामध्ये एक टीम थोडीवर असते आणि ती टीम लोक सांभाळून वाटते तुझ्यामध्ये सर्वांची. पण या राऊंडचे विजेता आहे ओके
आमचं झालं अमोल कॅमेरा आहे एकदा पंचायतचा निर्णय अंतिम राहील. बरं या सगळ्यांना 5,67,342. या राऊंडचे विनर आहेत सर्वांनी परत मागे राहा आणि आता ऐकायला आलं नाही, मला दिसला नाही, मला हे झालं नाही, मला ते झालं नाही, मला ऑपरेशन झालंय, मला काय ते नाचत नाचत माझं झालं असे जे होते. उदाहरणार्थ तिथून मेघना होती, ती झालं म्हणून त्याला 6 किंवा 9 होता, 1 नव्हतं. जे जिंकलेले आहे त्यांना हे बक्षीस आहे, त्यांनी 100 रुपये बसला पाहिजे. तर आपण दुसऱ्या खेळाला सुरुवात करत आहोत. नाही तुम्ही हारल्याबद्दल तुमचं हार्दिक स्वागत. 4 राऊंड असतील आणि तुम्हाला 30 सेकंदाचा वेळ दिला जाईल. सगळ्यांना प्रत्येक ग्रुपला 30 सेकंदाचा वेळ दिला जाईल. तर मी झोपे सरांच्या टीमला विनंती करेन, तुमच्या टीम मधला एका तुमच्या प्लेयरला पुढे पाठवा. एवढे पुढे आहेत त्याच्यामध्ये कुठलाही उभा पडू शकतो. शांत बसा. सरांच्या ग्रुपने त्यांना गाईड करावं आपल्या विद्यार्थ्यांना. 1 2 3 4 5 6 7 8 9 अश्विनी, सुश्रुत, भालेराव, अजिता गोळी.
मी सर्वांना परत विनंती करेन, आपला इन्शुरन्स काढलेला नाहीये तर सर्वांना आपले डोकं वाचवावं. आणि तर काउंटडाऊन होत आहे. कांबळे सरांच्या ग्रुप मधून येत आहे अश्विनी सुश्रुत भालेराव होईल. आणि सर्वांना म्हणजे जो प्लेअर आलेला आहे खेळायला त्याला विनंती आहे. त्यांना काय करावे माझ्या शाम को लौट आया. तिकडे गेलेले मला भीती वाटत होती आपले जे माजी शिक्षक आहेत त्यांना उठवावं लागतंय की पण खूप खूप छान केले सरांनी. खूप कॉंग्रॅच्युलेशन. सरांची टीम लीडवर आहे सध्या. प्राथमिक शिक्षक आहे नशीब खूप उत्तम झाला. अतुलचं खास स्वागत करतो मँगलोरवरून. खास स्वागत करतो मी की तो त्याच्या वाईफला घेऊन खास या कार्यक्रमासाठी मँगलोरवरून त्यांनी परवाची फ्लाईट पकडून आलेला आहे खास कार्यक्रमासाठी. माझं नाव आता प्रल्हाद पवार आहे. मी मँगलोरला असतो. माझं बोर्ड होते 10 ते 15 अधिकार आहे. ते माझा मी 10वी पर्यंत शाळा शिकले. त्यानंतर तिथे कॉलेज मी तिकडेच सेटल झालो. शाळेच्याबद्दल सांगायचं बोलत आहे
माने सरांची भरपूर आठवण येते कारण की भरपूर मार्क आला कांबळे सरांची पण भरपूर आठवण येते कारण की कांबळे सर हरवेळेस बोलायचे शिका तुम्हाला एखाद्या पंढरपूरच्या यात्रेला जायला लागेल. आणि महाजन सरांची पण आठवण भरपूर येते. महाजन सरांची एंट्री व्हायची ना ते बँक वरती कोपऱ्यात जे बसले होते ना त्यांना एंट्री बसण्यात मारत जायचे. सरांची पण भरपूर आठवण येते कारण ते भाड्यापासून ते लास्ट बेंच पर्यंत घट मारत होते. तरी सगळ्यांना मार खाल्लेला आहे. त्या मार खाल्ल्यामुळे आम्ही एवढे पुढे गेलेलो आहोत. मला एकट्यालाच नाही मार बसायचा. माझा जो ग्रुप होता पाठीमागे अजून पण आहे तो अजून पण आहे तेव्हा ग्रुप आहे माझा. शाळेत वर्षापासून आतापर्यंत मी हर वर्ष एकदा मध्ये दोनदा येतो. तो ग्रुप माझ्यासाठी हर वेळेस येतो. आहे तसा ग्रुप आहे. आणि पाटील मॅडम भरपूर आठवण येते कारण की जेव्हा आपली आई वडील दिसतात त्यांनी जे मम्मीने जे आपल्याला शिकवून दिलेले असते त्यानंतर ते पाटील मॅडमने भरपूर काय असं शिकवलेलं आहे सांगितलेलं आहे. मॅडम मॅडमने पण भरपूर असं लहान होतं तेव्हा वडिलांची पण भरपूर अशी ओळख होती. भरपूर काय सांगितलेलं आहे. त्या मॅडमने पण भरपूर काही शिकवलेलं आहे. भरपूर आठवणी आहेत. जाधव, माझे शिक्षण आहे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये. आता मी सध्या प्रोजेक्ट इंजिनियर म्हणून कार्यरत आहे. शिक्षणाची आवड नेमका काय असते माझ्याकडून शिकलं पाहिजे कारण की कोणालाच माहिती नाही. मी 9वी नापास झालेलो मुलगा आहे आणि मी या शाळेत आलो होतो. राठोड काका आज आपल्यामध्ये नाहीये. राठोड काका ही कांबळे या लोकांच्या मदतीने मी या शाळेपर्यंत पोहोचलो आणि परत शिक्षणाची आवड निर्माण झाली. आणि नंतर मला कुठेतरी असं वाटायला लागलं की ठीक आहे आता आपण पुढे काहीतरी होऊ. एक आयुष्याची जडणघडण म्हणून माझी या ठिकाणापासून सुरुवात झाली आणि मी आज चांगलं क्वालिटी शिक्षण घेतलेलं आहे. तर थँक्यू सो मच सर. विजन वर्गर थोडं बोलून 2 शब्द. शिक्षकांना व सर्व माझ्या मित्रमंडळींना तो आज 4 दिवस सगळ्यांना आपण भेटलो एकत्र आलो. माझं नाव राकेश रमेश कदम. माझं शिक्षण फक्त 10वी पर्यंत केलं. त्यानंतर मी इलेक्ट्रिकल डिप्लोमा केला. डिप्लोमा केल्यानंतर व्यवसाय वगैरे केला पण काय जमलं नाही. काय एवढी आवड निर्माण झाली. मी आउट ऑफ इंडिया गेलो दुबईला. 7 वर्षाचं काम केलं इलेक्ट्रिकलचं. त्यानंतर इकडे आलो. आता मी ॲज अ प्रोजेक्ट इंजिनियर म्हणून हॅनिवल कंपनीमध्ये कार्यरत आहे. आणि माझे कंपनीचे प्रोजेक्ट आहे ते अंडरग्राउंड मेट्रो लाईन 3 त्याच्यामध्ये ॲज अ प्रोजेक्ट इंजिनियर म्हणून काम करतो. माझं नाव निपल अलिश वारे आणि माझ्या लग्नानंतरचं नाव मनस्वी विकास पार्टे. ॲक्च्युली बघून नाव पूर्ण चेंज केलं आहे. फर्स्ट टाइम माहिती घेतला हा थोडंसं घाबरायला होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा सगळ्यांनी वेळ काढून इथे आला. खूप वर्ष आम्ही जुन्या आठवणीमध्ये त्या ताज्या झाल्या. शाळेत पहिल्यांदा कसं जस्ट मी 8वी पासून आले होते त्यामुळे माझे मुलं सरिता टीचर सरांचं शिक्षकांचं मला माहीत नाही. पण कांबळे सर, वाणी सर, भाजप सर आणि मॅडम यांची जास्त करून तर मला आंबळे सरांनी आंबळे सर तुम्ही मला सगळं सोडवलं तरी काही हरकत नाही आहे. एक गोष्ट सांगायची झाली तर माझी मुलगी 4.5 वर्षाची आहे. तिला आता जस्ट शाळेत टाकली आहे पण तिला इंग्लिश मीडियममध्ये टाकली. ती कधीतरी ना इंग्लिशचे वर्डिंग असते ना बरोबर वाचते पण तिला एखाद्या वेळेस मराठीचं दिलं ना हातामध्ये ती बोलते मम्मी हे कुठलं आहे त्याला काय म्हणतात. म्हटलं ती मराठी आहे पण आम्हाला मराठी हा विषय शिकवलाच जात नाही शाळेमध्ये. सर्वात जास्त आठवण मला भाजप सर आणि आंबे सर. आम्ही मागेच बसलेलो असतो. सरांचा नेम मतलब कविता बरोबर असेल आणि जेव्हा माझं
सर प्रयोगाचा विषय सब्जेक्ट असेल तेव्हा जेव्हा सायन्सला प्रयोग शिकवायला घ्यायचे तेव्हा मागचे सगळे जण अभ्यास त्यामध्ये काहीच करायचे नाही पण त्याची टीका खूप करायचे पण तो एक मजा वेगळी होती. सर सॉरी प्रतिभा खूप घाबरायची आताही थोडं घाबरते पण तेव्हाची घाबरण्याची पद्धत जरा वेगळी होती. मॅडमचे संस्कृतचे श्लोक ते तर खूप त्याची तेव्हा 10वीची परीक्षा होती तेव्हा कळलं की मॅडम आपल्याकडनं रोज पाठांचा शोध आहे. एकदम इझी पडलं होतं मॅडमच्या संस्कृतमुळे. आणि एक गोष्ट म्हणजे बाकी शाळेमध्ये असं होत असेल की नाही माहिती नाही पण आपल्या शाळेमध्ये 10वीचे जेव्हा पेपर्स होते तेव्हा 10वीची एक्झामचा टाइम आलेला तेव्हा रोज प्रत्येक सगळे वेगवेगळे बसायचे सगळ्यांना वेगवेगळे पेपर दिले जायचे त्याच्यामुळे म्हणजे कमी मार्क्स पडले मला पण माझ्या पप्पाला थोडासा अभिमान वाटला की 60 अबव भेटले ना बस झालं. त्याच्यामध्ये एक गोष्ट म्हणजे तेव्हा अशी जास्त भीती वाटायची की जेव्हा सर म्हणायचे की तुम्ही जास्त बडबड केली तर तुम्हाला एक मुलगा आणि मुलगी असं करून बसायला लागायचं. त्यामुळे जास्त मुलं तर खूप घाबरायचे की मुलींमध्ये आपण कसं येऊन बसणार. आम्हाला काही वाटलं नसतं बसायला पण मुलांना त्याची खूप म्हणजे भीती वाटायची अरे मुलींमध्ये जाऊन आपण कसं बसताय तर ते शांत बसलं परवडतं. ठीक आहे माझे नाव संदीप मालपूर मी सोलापूरवरून आलो मी कंपनीत कामाला आहे. शाळेची एक गोष्ट सांगायचं होतं तर पाटील मॅडम मीटिंग होती पालन मीटिंगला. पाटील मॅडम माझ्या आईला पाटील मॅडमला सांगितले की संदीप सारखा मॅच बघतो म्हणून. मग मी वर्गाला होता काही पाटील मॅडम बोलायची कोणी मॅच बघितला का अभ्यासच केला का मॅचच बघायला बस हे आठवण मला खूप आठवणीत राहते आतावर. आणि आंबरे सरांचं सांगायचं होतं तर आंबरे सर शिकवताना त्यांचं लक्ष पुन्हा विचलित नसलं ते जॉब फेकून मारत होते. आणि वाणी सरांचा दबदबा तर कायमच होता वर्गात. म्हणून तुम्ही आठवण एवढी अजून माझ्या मुलांना सांगते. माझा मोठा मुलगा इथे आला ना तर तो माझ्यावरचा हे बोलणं होतं सगळं. तर मी बोलले मी सरांना वगैरे आमचं खूप आवडायचं इंग्लिशमध्ये बोलायला. बाबू मला तर जमलं नाही पण तू तरी कळत ते. तर तो आता एवढा फोर्थला आहे पण एवढा छान इंग्लिश बोलतो. मी बोलायची त्यांना माझी हे सर इंग्लिश आहे. मी आता पण फोटो टिपीला होता त्यांना सांगितलं की हे माझे गणिताचे सर हे माझे इंग्लिशचे सर हे माझे सगळ्यांना म्हणजे सगळी ओळख सांगितली. आणि मी सगळ्यांना सांगते की पाटील मॅडम माझे एवढे काम करायचे चुकले ना तर सगळ्यांसमोर ओरडायचे आणि नंतर साईडला घेऊन बोलायचे सॉरी आम्ही सगळ्यांसमोर बोलली तुला पण कसं आहे समजून घे. म्हणजे आवड आहे ते आवड एक साईडला आणि जे शिक्षकांसारखा दरार आहे तो एक साईडला तो पाहिजे सगळ्यांना. त्याशिवाय मुलं शिकत नाही. आणि आता ती वेळ गेली आहे पण खूप वाटतं की तेव्हाचा दिवस परत आले असते तर खूप अभ्यास केला असता. आता वेळ यावी आणि खरंच अभ्यास करावा असं वाटायला लागले. एकदम आपल्याला सुशिक्षित बनवणाऱ्या आपल्या पळसुळे मॅडम यांना विनंती करतो त्यांनी 2 शब्द मांडावे. हॅलो हॅलो हे काय माझ्याकडे करा नाही शिकवणी करा नाही. आज तुमच्या मुलांचा मुला बघू मला येत होती तरी काही म्हटलं नको पण मला एकच बघायचंय तुमची अशी सोलोत्तर प्रगत होऊ दे. सोलोत्तर आम्हाला तुम्ही ते भेटत का मी असेल नसते धन्यवाद मॅडम. नक्कीच आमचं हे प्रेम आमच्या शाळेवर नक्कीच आणि जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत आमचं हे प्रेम आमच्या शाळेवर नक्कीच राहणार आहे. मी कदम मॅडमांना विनंती करेन की त्यांनी आपले मौल्यवान 2 शब्द आपल्याला सांगावे. विद्यार्थी मित्रांनो आजच्या तुमच्या मागे तुमचा हा सोहळा साजरा झाला त्यावेळी येऊ शकले नाही. वेळेवर आपण प्रोग्राम पहिल्या बॅचचं
कारण आमचा विद्यार्थ्यांकडे बघून पुन्हा एकदा आपण काय केलेलं आहे, आपलं कार्य कुठपर्यंत सक्सेस झालेलं आहे हे पाहिल्यानंतर मला खूप आनंद झाला. त्यातला एकही मुलगा असा राजकारणी झाला नाही. मला बरं वाटतं. हॉटेल लावून रोडवर बसलेला नाही, कोणी रिक्षा चालत झाला नाही. आता मुलांना भाऊ लागतंय, नाईलाज असतो, पण ह्या बॅचचं जर बघितलं तर तसे एकही मुलगा वाटला नाही. सगळेजण चांगल्या ठिकाणी कार्यरत आहेत, व्यवस्थित त्यांचे कुटुंब चाललेले आहे, मुलीही आपल्या घरी सुखी मानतायत. हे बघितल्यानंतर बरं वाटलं, आनंद वाटला की आमच्या हाताखाली चिमुरडे मुलं गेलेत आणि ते सक्सेस झालेले आहेत. तर असंच यश तुम्हाला आयुष्यभर लाभो, तुम्ही परमेश्वरांनी इच्छा व्यक्त करते आणि तुम्हाला आनंदाने आशीर्वाद देते. धन्यवाद. तर मी आता विनंती करेन आपल्या माझी मुख्याध्यापिका वंदना मॅडम. बोलायला पण आवडलं संसार मॅडम. शाळेच्या संस्थापिका कैलासवासी मालुताई, कैलासवासी मापडकर गुरुजी यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन. मान्यवर व्यासपीठ आणि आमच्यातले जे ज्येष्ठ शिक्षक आमच्यामध्ये आज नाही त्यांच्या पुण्यस्मृतीस अभिवादन. अश्विनी मालेगाव होतो कोणाला पहिल्यांदा आणि मागच्या वेळेसच आम्ही येऊन गेलो होतो. मला 18 तारखेला आलो होतो आम्ही. पहिल्यांदा तो कार्यक्रम झाला कारण मध्ये शाळेची परिस्थिती, कोर्ट केस वगैरे यांच्यानंतर पहिल्यांदा तो कार्यक्रम शाळेत झाला होता 2008च्या काहीतरी. अतिशय सुंदर कार्यक्रम झाला. त्याच्यानंतर अश्विनीचा फोन आला आणि अगदी म्हणजे तिचा फोन आल्यावर मला आनंद यासाठी झाला की तिने भरपूर ओळख सांगितल्या. तिच्या सासूबाई ओळखतात, तिचं कार्य बघितलं युट्यूबला, खूप छान वाटलं. आज पण तुम्ही आता एवढ्या ठिकाणाहून मुलाल, कोणी मँगलोरहून आलाय, हा अतुल पवार कोल्हापूरहून आलाय, त्याच्यानंतर ही नवी मुंबई, तुम्ही कुठून आलात. आज मुलींची लग्न झालेली आहे पण तरी सुद्धा वेळात वेळ काढून तुम्ही आला तिथे. सगळी मुलं छान स्थिरावलेली आहे, आपापल्या व्यवसायात यशस्वी झालेलं बघून अतिशय आनंद वाटला. असे पुढेही यशस्वी व्हा. दरवेळेस आम्ही तुम्हाला उपदेश द्यायचा, आता तुमचा उपदेश करण्याचं वय निघून गेलंय. आता तुम्ही तुमच्या मुलांवर संस्कार करायचे. आम्ही जे काही संस्कार तुम्हाला दिले ते तुम्ही तुमच्या मुलांना द्यायचे आहे आणि तुम्ही ते देणं हे तुमच्या आजच्या कर्तृत्वावरून ते दिसते आम्हाला आणि तुमची प्रगती बघून बरोबर आनंद वाटला. असाच तुमचा व्यवसाय, उद्योग आणि तुम्ही सुद्धा सगळे औषधवंत व्हा, यशस्वी व्हा. एवढं बोलून मी माझं आता संसार मंडळाला विनंती करेन तुम्ही 2 शब्द आमच्यासाठी. सन्माननीय व्यासपीठ, या शाळेच्या संस्थापिका कैलासवासी मालुताई, तसेच या शाळेचे माजी सेक्रेटरी श्री मापडकर गुरुजी यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो. आजच्या 2 शब्दाला सुरुवात. तसंच आता आजी आणि माझी सर्व शिक्षकांना म्हणून, कारण इथं जे बसलेले माझे जे वरिष्ठ सहकारी आहेत त्यांच्याकडूनही मी बरंच काही शिकले, त्यामुळे ते माझे गुरु समान. अश्विनी मालेगावने मला फोन केला त्यावेळी तिने अश्विनी भोईर बोलते असं सांगितलं. तर मला म्हणजे कॅटलॉगवर नाव लिहिताना पाठ झालं होतं ना, त्यामुळे अश्विनी भोईर ही विद्यार्थिनी माझ्या हाताखालून गेली आहे हे मला चांगलं जाणवलं. पण पटकन चेहरा आठवला. खूप वर्ष झाली, खूप बॅचेस हाताखालून गेल्या. आता नाव कोणी सांगितलं की तो चेहरा पटकन समोर येतो. पण कधी असंही होतं की चेहरा समोर आला पण त्याचं नाव आठवत नाही. असो, खूप काही गोष्टी आहेत बोलण्यासारख्या. मागच्या बॅचला सुद्धा मला हजर राहता आलं नाही, काही कारणास्तव. खूप मिस केलं मी. नंतर तो कार्यक्रम मी स्टेटसला पाहिला, युट्यूबला बघितला, खूप छान वाटलं. मुलांनी आपल्या
शाळेसाठी काही आठवणी सांगितल्या, त्या मी ऐकल्या, खूप बरं वाटलं. आणि आज तुम्ही जी भाषणं केली त्यातून तुम्ही तुमचा जो परिचय दिला त्यातून खूप बरं वाटलं की तुम्ही चांगल्या चांगल्या पदांवर काम करतात, चांगलं शिक्षण तुम्ही प्राप्त केलं आहे, चांगल्या कुटुंब लागले मुलींना, चांगला संसार करतायत. कदम मॅडम बोलल्या तसं खूप छान वाटतं. कारण या वयामध्ये आपल्या मुलांचं जे काही चांगलं आहे तेच पाहण्याची इच्छा असते आणि ते नेमकं आज बघायला मिळालं, खूप धन्यवाद वाटतं. असंच सुखी राहा, आनंदी राहा आणि स्वतःला जपा. पुढे जाण्याच्या नादात काही चांगल्या लोकांना गमावू नका, एवढंच या प्रसंगी सांगेल. आपले आई वडील, कारण आम्ही नोकरी करत असताना अशा बऱ्याचशा घटना घडल्या आहेत. त्या आई वडिलांना अगदी जे फी भरणं शक्य नसायचं आणि ते आमच्याकडे त्यांचं कारण मांडत असत आणि अशा त्यांनी जे काही कष्ट झेलून तुम्हाला शिकवलं आहे त्याची वेळोवेळी जाणून ठेवा. आपल्या आई वडिलांचा विसर कधीही होऊ नका, कारण आज या स्थितीमध्ये तुम्हाला पोहोचवणारे केवळ तुमचे आई वडीलच आहेत. शिक्षक तर आम्ही नंतर आलो, परंतु प्रथमतः तुमच्या आई वडील, माता पिता यांना पहिलं स्थान द्या. आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण पुढे जात असताना मागे आपण कोणाचं नुकसान तर करणार नाही ना, याची काळजी घ्या. खूप खूप आशीर्वाद. गावापासून माध्यमिक सर्व शिक्षक, सर्व विद्यार्थी मित्र, विद्यार्थी तर आपण या आजच्या या कार्यक्रमाला खूप रंगत आली. आपल्या सर्वांचं मनोबत ऐकून थोडक्यातच बोलू, मनोबत ऐकून असं वाटतं की सर्वात बात आपली वाटते. सगळ्यांचं प्रत्येकाला कोणाला शब्द होता, सर्वात जास्त शिक्षक होते, परंतु तुमच्या शिक्षकाचा सदुपयोग केला आणि आज उच्च शिक्षित तुम्ही झालेला. खरोखरच ही अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही तुम्हाला समज की आपल्याला जे शिक्षण मिळते शाळेमध्ये किंवा जे काय तुम्हाला आपल्या भल्यासाठी शिक्षक जे आपल्याला जे काही शिक्षा वगैरे करतात किंवा काय घटक करतात तो आपल्या भल्यासाठी असतो आणि त्याचा तुम्ही आज सदुपयोग केला. आणि आज खरोखरच अभिमान वाटतो की बरेच मुलं आपली काही सीए झाली, इंजिनियर झाली, मोठमोठ्या कॉमर्स बँकिंग क्षेत्रामध्ये, शिक्षण क्षेत्रात आहेत आणि अशीच प्रगती काही उद्योजक आहेत. तर खरंच आज आमच्या शिक्षणाचं तुमच्यापासून दक्षिणा मिळालेली आहे. आता आपली परंपरा सुरू झालेली आहे. प्रत्येक बॅचवाले आपल्या एका आमचे पण गॅस आहे, माझे पण दादा आता बुकिंगच झालेले आहे सगळं. पहिल्या 95च्या बॅच पासून तर आता म्हणजे 95ची बॅच पण आलेले, तेव्हा आलेले सर आमचं पण घ्या. आता मुलांचं आहे आपल्या शाळेबद्दलचं प्रेम बघून खरोखरच आम्हाला धन्य वाटतंय. आणि मुलांचं अटॅचमेंट शाळेबद्दलचं, शिक्षकांबद्दलचं एवढं प्रेम खरोखर गरजेचं आणि असंच प्रेम आमच्या शाळेवरती, आपल्या शाळेवरती ठेवा. तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये खूप यशस्वी व्हा हीच मी आपल्या परमेश्वराकडे इच्छा व्यक्त करतो आणि सर्वांना परत एकदा शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्राथमिकचे आपले मुख्याध्यापक श्री पितांबरे सर यांनी आपल्याला मार्गदर्शन केले. नमस्कार. थोडासा सगळ्यांच्या चेहऱ्यावर जरा नाराजी नाही, पण थोडासा जो सुरुवातीचा जो स्फूर्तपणा होता कमी झाला. खूप छान. सन्माननीय व्यासपीठ, आज आपण 2009ची बॅच पूर्वी आपल्या शाळेच्या संस्थापिका मालुताई यांचा स्मृतीस स्मरण करून आणि मातंकर गुरुजींना सुद्धा स्मरण करून मी आपल्यापुढे उभा आहे. आपल्या शाळेच्या
माझी मुख्याध्यापिका सौ तांदुळे मॅडम, माझी मुख्याध्यापिका सौ संसारे मॅडम, माझी शिक्षिका सौ कदम मॅडम आणि या ठिकाणी भालेराव मॅडम उपस्थित आहेत. आणि सगळ्यांच्या तुम्ही कदाचित 2009च्या बॅच मध्ये किती जण बालवर्गापासून होते त्याची कल्पना नाही मला, पण बालवर्गाला आपल्यामध्ये आता ज्या कौशल्यताई आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी आज येण्याचा मान दिला, तुम्ही आमंत्रण दिलं. आणि विशेष म्हणजे या बॅच मध्ये ठराविक विद्यार्थी जे असे पटकन लक्षात आणि जसेच्या तसेच दिसले, खूप छान वाटलं. त्यात शुभांगी, अश्विनी आणि केतन पाटील. केतन पाटीलचा खास उल्लेख करण्यासाठी उल्लेखनीय गोष्ट आहे की त्याने प्रामाणिकपणा इतका त्याच्यामध्ये भरलेला आहे, तो आजही प्रामाणिकपणाने उभा राहतो, नम्रपणे उभा राहतो. आणि विशेष म्हणजे त्याने त्याच्या भावाच्या मुलीला पण आणि त्याची स्वतःची मुली आपल्या शाळेत त्याने प्रवेश केला. त्यामुळे त्याला विश्वास आहे, आजही विश्वास आहे की मी जसा घडलो मी काहीच नव्हतो, हे मान्य होतं मी काहीच नव्हतो, मी या ठिकाणी घडेल. आणि हे त्याचं प्रामाणिक प्रांजळवर तो येऊन इथे प्रवेश घेतो. आणि त्या ठिकाणी आम्हाला म्हणजे मला तर खूप भरून आलं की या विद्यार्थ्याला किती विश्वास आहे आपल्या शाळेविषयी, किती आदर आहे. आणि तुम्ही सगळे आदराने, नम्रतेने आणि कृतज्ञतेने या ठिकाणी प्रत्येक शिक्षकाचा प्रत्येक गुण म्हणजे प्रत्येकामध्ये एक एक स्पेशालिटी तुमच्या लक्षात आहे आणि ती तुम्हाला आठवते आणि त्यानुसार तुम्ही जीवन जगताय. ही किती मोठी महत्वाची आणि मोठी बाब आहे की आमच्या विद्यार्थ्यांमध्ये आमच्यातले काहीतरी गुण आहेत आणि त्यानुसार ते उपयोग करतात, जीवन यशस्वी करण्यासाठी ते त्याचा उपयोग करतायत आणि छानपैकी आयुष्य जगतायत. आणि जगत असताना त्यांची कृतज्ञतेने लक्ष मात्र आपल्या शाळेकडे आहे की भरारी घेतलेले विद्यार्थी पुन्हा लोकांवर वरतून पाहतायत आपल्या शाळेकडे. या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो, आनंद होतो. आपण या ठिकाणी आता काय झालं का माहिती का, आता मागच्या 2008च्या बॅच मध्ये बरेचसे विद्यार्थी लहानपणापासून बालवर्गापासून प्रत्येक जण असं ठळकपणे आठवणी सांगत होतं. आज जरा थोडस कार्यक्रमाला रूपरेषा दिली, त्याच्यामुळे मला वाटतंय बऱ्याचशा विद्यार्थी की जे विद्यार्थी बालवर्गापासून अगदी 10वी पर्यंत आले तर त्यामध्ये ही बॅच अशी असेल की या बॅच मध्ये बहुसंख्य विद्यार्थी 8वी पासून आले की काय असं वाटायला लागलं. असो, या सगळ्या गोष्टीतून तुम्ही आज इथपर्यंत आलात. कृतज्ञता म्हणून शाळेसाठी नम्रपणे उपस्थित राहिलात, कार्यक्रम केला. आणि आणखी कसं सांगावं असं वाटतं की आम्हाला आज कार्यक्रम केलाय की लगेच दुसरा कोणत्या तरी बॅचचा विद्यार्थी येतो आणि सर आम्हाला पण घ्यायचंय. आता लगेच एक विद्यार्थी आली ती म्हणजे नाही सर आम्हाला रविवारच पाहिजे. या सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्ही शाळेसाठी वेळ काढता आणि विशेष करून मुली आपला संसार प्रपंच सांभाळून इव्हन म्हणजे तुमच्या सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करून तुम्ही इथपर्यंत येता, मोठी गोष्ट आहे. तुम्ही उत्तरोत्तर प्रगती कराल, जीवनाचा आनंद घ्यावा. तुमच्या जीवनात जितकं यशाची शिखर तुम्हाला चढता येईल तेवढी चढावी, हीच माझी तुम्हाला एक शुभेच्छा आहे, शुभ आशीर्वाद आहे. पुन्हा एकदा तुमच्या आयुष्यासाठी, यशस्वी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. माझ्या सगळ्यांचे आभार. मला अजून एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे आपण जेव्हा कार्यक्रम ठरवत होतो तेव्हा आपण शिक्षकांशी बोललो तेव्हा शिक्षकांनी एक गोष्ट आवर्जून सांगितली की आम्हाला शाल, शेला, पागोटं, आम्हाला स्वतःसाठी काहीही नको, अशी अगदी फुलही नको, सत्कारासाठी भांडणारा माणसं मी बघितलेली आहे. हे जे निस्वार्थीपणे माणसं काम करतात ना तेच हे असं सांगू शकतात की सत्कार आम्हाला नको. आणि ही शिकवण मात्र आपल्या सगळ्यांना कायम मनामध्ये बिंबवायची आहे की करायचं तर असं करायचं की दुसऱ्या हाताला समजलं नाही पाहिजे. हे काम हे शिक्षक आपले अगदी तन मन ओतून करतायत, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देते. आणि आज उपस्थित जे सगळेजण होते, वेळ काढून आले. मला एक गोष्ट आणखीन एक उल्लेख करावीशी वाटते की मगाशी त्या विद्यार्थिनीनं सांगितलं की आपल्या शाळेत मला फी माफ केली. आजही तो प्रकार चालू आहे. 2017 पासून विद्यार्थी रिझल्ट घेत नाहीये, पुढच्या वर्गात जाऊन बसतात
आणि फी मात्र आपली काही खूप नाहीये. आत्ताही फक्त 1,500 रुपये फी आहे, पण विद्यार्थ्यांची फी मागितली जात नाही. जे देतात ते आम्ही घेतो. त्याच्यामुळे आजही 2017 पासूनचे रिझल्ट आहेत. फी मागितली तर येतच नाही. आजही तीच कंडिशन आहे. त्यावेळेला तर खूपच कमी होती मॅडम. आणि यांच्या तांदूळ मॅडमच्या याच्यात तर मला वाटतं काहीतरी 450-500 जास्त दरम्यान फी होती. 360 रुपये ती सुद्धा नाही. आजही रिझल्ट तसेच्या तसे आहे. मुलं पुढच्या वर्गात जाऊन पास आहे त्याची खात्री आहे आणि बसतात. अनुक्रमामध्ये विद्यार्थी माझ्या वर्गात 4 वर्ष फी नाही भरली म्हणून वर्गात हाकलून दिलं. इथे आले, सरांनी सांगितलं नाही वर्गात बसलाय, म्हणजे तुमचा दाखला फी आपण नंतर ऍडजस्ट करू, पण शिक्षण थांबता कामा नये. सांगायचं आहे की शिक्षण थांबता कामा नये हा मेन आपल्या शाळेचा उद्देश. पितांबरे सरांनी सांगितलं, चौधरी मॅडमने सांगितलं. माझ्याकडे पण सांगण्यासारखं आहे की 8वीला आमच्याकडे बाहेरून मुलं येतात, दुसऱ्या शाळेतली मुलं येतात, आश्रमशाळा आणि 9 नंबरची. तर खरोखर त्यांची परिस्थिती नसते. तर पहिल्यापासून आम्ही असं ठरवलेलं आहे की काही मुलांची फी घ्यायची नाही आणि संस्थेने सुद्धा ते मान्य केले. पण आता हळूहळू काय झालेलं आहे की त्या मुलांचा एवढा विश्वास असले आपल्या शाळेवर की ती सगळीच्या सगळी मुलं येतात आपल्या शाळेत. असं प्रमाण झालं की ती मुलं जास्त झाली, शाळेला फीच येण्याचं प्रमाण ते खूप कमी झालं. मग कांबळे सर, मी असेल, आमरे सर असेल, आम्ही पूर्ण फुलाची पाकळी असं त्या मुलांना मदत करण्याचा प्रयत्न करतो. त्यातूनही म्हणजे आम्ही म्हणू की आम्हाला पगार आहे काय होतं आपल्याला थोडं दिलं तर, पण आमरे सर आज पहिल्यापासून 98 सालापासून तर आतापर्यंत अल्प वेतनावर काम करतात. पण तरी वेतन अल्प असलं तरी मन त्यांचं जसं संस्थाने मॅडमने सांगितलं की आम्हाला 3 आकडे पगार होता, तसं माझं पण होतं. 1998 पासून तर 2011 पर्यंत मी पार्ट टाइम पदावर होते, पण काम मात्र पूर्ण वेळ करत होते. आणि माझी एक शिस्त आहे की मला 5 मिनिटं मी उशिरा येत नाही आणि 10 मिनिटं मी लवकर जात नाही. मग म्हणजे प्रत्येकाकडे काहीतरी असे आहेत आणि हेच आमच्या विद्यार्थ्यांनी द्यावं असं मला तरी वाटतं. आणि आपल्याकडून होईल तेवढं आपण करायचं. फक्त दुसऱ्यांचं जीवन त्याच्यासाठी त्यामुळे सुधारेल एवढा एकच उद्देश आपण त्यामध्ये धरला गेला पाहिजे. आता ही मुलं जेव्हा आमच्याकडे आली त्यावेळेला त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला असा असा कार्यक्रम करायचा आहे. तर त्यावेळेला आम्ही सगळ्यांनी सांगितलं, कारण पहिल्या कार्यक्रमाला बघितलं होतं की फुलं किंवा शाल, तर ही आम्ही घेतली आणि ठेवून दिली. फुलं पण काय आम्ही काय डोक्यात काय घातली घेतली आणि एका ठिकाणी ठेवून दिली. म्हणून मी यांना सांगितलं की आम्हाला असं काही नकोय. तर त्याऐवजी आम्ही दरवर्षी म्हणजे मागच्या वर्षी सुद्धा आम्ही तिघांनी मिळून 9,000च्या वह्या आणल्या होत्या. मग आता जर तुमचा हा कार्यक्रम होतो आहे आणि तुम्हाला देण्याची इच्छा आहे तर तुम्ही आम्हाला मुलांसाठी शालेय साहित्य असं द्या, असं आम्ही त्यांच्याकडे प्रस्ताव ठेवला होता. आणि त्यांनी तो लगेच मान्य केला आणि त्यांनी आज जवळजवळ मला वाटतं 200 वह्या ना, 200 वह्या, पेन, कंपॉस पेटी आणि पेन्सिल असं सगळं आणून दिलेलं आहे. त्यातला अर्ध जे सामान आहे ते प्रायमरी विभागाला दिलंय आणि अर्ध जे आहे ते माध्यमिक विभागाला ठेवलेलं आहे. आणि त्यासाठी 2009च्या बॅचचं शाळेच्या वतीने खूप खूप आभार की त्यांनी मुलांचा विचार करून त्यांच्यासाठी मदत केलेली आहे आणि अशी मदत त्यांनी यापुढे करत राहावी अशी आम्ही आशा करतो. आणि त्यांनी आमच्याकडे 3-4 प्रस्ताव ठेवले होते की फेस जी हजेरी असते ती आम्ही ते इन्स्ट्रुमेंट देतो किंवा आणखी सरस्वतीची मूर्ती. पण आमच्याकडे एका गोष्टीची कमी होती की ती पोडियमची.
म्हणून आम्ही सांगितलं की आम्हाला ही वस्तू पाहिजे, तर ते सुद्धा त्यांनी लगेच मान्य केलं आणि तुमच्या मदतीने आमच्या शाळेच्या वैभवामध्ये आणखीन एका गोष्टीची भर पडलेली आहे. हे पोडियमकडे बघून आम्हाला 2000 बॅचची 2009च्या बॅचची काय आठवण तर आहेत, पण आता ती क्षणोक्षणी येईल आणि तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद मॅडम. जागेवर उभं राहून आपण वंदे मातरम म्हणून आपल्या कार्यक्रमाची सांगता करून आपण स्नेहभोजनाचा लाभ घ्या. सावधान, याचा वंदे मातरम सुरू कर. वंदे मातरम सुजलां सुफलां मलयज शीतलां शस्य श्यामलां मातरं वंदे मातरं. उज्ज्वलोत्स्ना उलगितयामिनी उल्लकुसुमिका रुमदलशोभिनी सुवासिनी सुमधुरभाषिणी सुखदां वरदां मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं. भारत माता की जय.